शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्ही बघत आहात ठिबकच्या नळीवर किती मोठ्या प्रमाणामध्ये क्षार आलेले आहेत. तर सुरुवातीला व्हायचं असं की खतं ड्रिपद्वारे दिल्यानंतर क्षार जमा व्हायचे किंवा चॉकअप व्हायची शक्यता राहायची. पण आता जमिनीची पाणी पातळी एवढी खोल गेलेली 200 फुटापेक्षा जास्त, त्यामुळे इकडं क्षाराचं प्रमाण ऑलरेडी पाण्यामध्ये भरपूर आहे. आणि त्यामध्ये जर आपण वॉटर सोल्युबल किंवा दुसरे खतं जर दिली ड्रिपच्या सहाय्याने तर अजून मोठ्या प्रमाणात क्षार जमा होतात. त्यामुळे आमच्याकडे आता वर्षातून 2 वेळेस तरी ॲसिडमध्ये बुडवून या नळ्यांना स्वच्छ करावे लागतं. त्यानंतरच शेतामध्ये आपल्याला त्याचा व्यवस्थित वापर करता येतो. म्हणजे एकंदरीत काय तर ठिबकच्या नळ्यांचंही आयुष्य कमीच झालेलं आहे. तर अशा समस्या असतात आणि त्याला सध्या तरी ऑप्शन नाही आहे. कारण की पाणी पातळी वर यायला ही लॉंग प्रोसेस आहे. त्यासाठी जलतारा प्रकल्प जर मोठ्या प्रमाणात झाले तरच ते शक्य होऊ शकतं की आपली पाणी पातळी 50 ते 100 फुटापर्यंत येऊ शकते.